आज तुम्ही लोकशाही जगतात, मतदान करतात, सरकारला प्रश्न विचारतात, पण ही लोकशाही नेमकी ठरली कुठे? लंडनच्या गोलमेज परिषदमध्ये 1930 ते 1932 ब्रिटिश सरकारने भारताच्या भविष्यासाठी गोलमेज परिषदा घेतल्या. मुद्दा हा एकच होता, भारताला सत्ता ही द्यायची का, आणि जर दिली तर लोकशाही घ्यायची का? विन्स्टन चर्चिलचा ठाम विश्वास होता, भारत लोकशाहीसाठी तयार नाही. त्याचं म्हणणं होतं, भारतात जाती व्यवस्था आहे, समाज वेगळा आहे, अशा देशात एक व्यक्ती एक मत हे चालणार नाही. म्हणून चर्चिल हा म्हणत होता, सत्ता काही निवडक लोकांकडे राहिली पाहिजे, लोकशाही नाही, फक्त ब्रिटिश नियंत्रण. आणि त्याच परिषदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उभे राहिले, भावनेने नाही, घटनात्मक बुद्धीने. आंबेडकर म्हणाले, लोकशाही ही फक्त शासन पद्धतीची नाही, ती सामाजिक जीवनशैली आहे. जर समाजात समानता नसेल, न्याय नसेल, तर स्वातंत्र्य हे दलितांसाठी गुलामगिरी ठरेल. बाबासाहेबांचा मुद्दा हा स्पष्ट होता, आधी समान हक्क, आधी घटनात्मक संरक्षण, आधी अल्पसंख्यांची सुरक्षा.